पिंपरी चिंचवडच्या मोशेतील इमारत दुर्घटना प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। इमारतीमध्ये अडकलेले 3 जण रेस्क्यू टीमला दिसले। तिघांना बाहेर काढण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे। 8 पैकी 3 जण हे जवानांना इमारतीमध्ये दिसल्याची माहिती आहे, तर त्यांना आता बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। तर तिघांना बाहेर काढण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटना प्रकरणासंदर्भातली अपडेट आपण पाहतोय। पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरण अँटोनी वेस्ट ग्रुपच्या वतीनं मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यात आली। मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये देण्यात येणार आहे। कुटुंबातील व्यक्तीला कंपनीमध्ये नोकरी दिली जाणार असल्याचं कळतंय, तर महापालिका प्रशासनाच्या वतीनं मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देणार आहे। महापौर रवी लांडगे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सर्वप्रथम त्या नागरिकांना बाहेर काढू, त्यानंतर या बाबतीत अनधिकृत आहे, अधिकृत आहे, काही त्याच्यात चुका आहेत, या सर्व बाबतीत आपण सत्यता तपासून त्या बाबतीत कारवाई करू। जे कुटुंब आहेत या दुर्घटनेत जे पीडित कुटुंब आहेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामध्ये पालिका प्रशासन प्रत्येकी मृत व्यक्तीला 10 लाख रुपये, त्यानंतर ज्या अँटोनी ठेकेदाराचे हे कर्मचारी आहेत ते अँटोनी त्यांनी जाहीर केले की ते 25 लाख रुपये देणार आहेत। सर्व मृत व्यक्ती त्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहे। महाराष्ट्र शासन 5 लाख रुपये प्रत्येकी देणार आहे। स्विगी इन्स्टामार्ट आउटलेटमुळे इमारत परिसरामध्ये अस्वच्छता पसरली आहे। ठाण्यातील नौपाडा परिसरात शिवानंद इमारतीमध्ये अस्वच्छता वाढली आहे, तर परिसरामध्ये दुर्गंधी सुद्धा पसरली असून स्थानिक नागरिकांनी आता संताप व्यक्त केला। दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि इतर वस्तू सडल्याने ही दुर्गंधी सध्या परिसरात जाणवते, तर स्थानिक भाजप नगरसेवक संजय वाघोले आक्रमक झाले। आउटलेट कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली, तर घटनास्थळी अन्न आणि औषध प्रशासन देखील आता दाखल झालेलं आहे। म्हणून हे आउटलेट आहे, त्या ठिकाणी मी पाहणी केली। आतमध्ये ब्रेड, सडलेले पदार्थ त्या ठिकाणी आढळून आलेले, सडलेले ब्रेड होते, इतर वस्तू होत्या। आता त्या लोकांनी त्या वस्तू सर्व उचललेल्या आहेत। गांजा पिण्यासाठी जो कव्हर करायला कागद लागतो, तो कागद या ठिकाणी विकला जातोय। आता मी एफडीआयचे महेंद्र गायकवाड म्हणून आहेत, त्यांना मी आता फोन केलाय। एफडीआयचे महेंद्र गायकवाड या ठिकाणी येतील, पंचनामा करतील। यांनी जी काही स्वच्छता ठेवायला पाहिजे या आउटलेटमध्ये, ती अजिबात स्वच्छता नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।